आई अगं ती नाही म्हणते ना, मग कशाला उगाच फोर्स करतेस? आणि तसंही तिला एवढे दागिने घालायची सवय नाहीये, उगाच एखादा दागिना हरवला तर कशाला ना. तुला द्यायचंच असेल ना तर मला दे, मी घालते. कीर्ती, अगं सत्कार आहे तिचा आज. तुझाही असा कधी सत्कार झाला तर तुलाही देऊ आम्ही. हा, तशी वेळ येऊ दे आमच्यावर. हा, वाट पाहतोय आम्ही. शिवा तू घे, आशीर्वाद म्हणून घे. मीच घालते तुला. तुझ्यावरच छान दिसतोय तो. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय. कोणाची नजर नको लागायला. नाही लागणार सीता. जे घडायचं ते घडून गेले आता. शिवा, घरचं टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक आहे तिथे. सीताई, मी तुमचे आभार कसे म्हणू कळत नाहीये. तुम्ही सपोर्ट करता मला. वेडाबाई, तू मुलगी आहेस माझी, आणि आई मुलीला नेहमीच सपोर्ट करते. त्यात आभार कसले मानायचे? काय उर्मिला, लक्ष्मण कुठे? अहो ते फोन आलाय कोणाचा तरी बोलतायत. बर बर बर. फार छान झाला कार्यक्रम. खूपच छान. हो खरंच छान झालं सगळं. हो, म्हणजे देसाई ऑटोमोबाईल्सची सून स्टेजवर जाऊन मराठीत भाषण करून आली. हा, इंग्रजी बोलता आलं नाही, पण काय कीर्ती? काय नाही, म्हणजे हे सगळं तिथली लोक म्हणत होती. मी असं ऐकलं की मराठीत सगळं बोलणं झालं ना तर त्यांना काही कळलं नाही. इंग्रजीत बोलता आलं असतं तर बरं झालं असतं, पण लोक असती, त्यांना काय बोलणार आपण आता. ताई, कार्यक्रम छान झाला, जाऊ दे. बाकी सगळं ते सोडून दे. ठीक आहे ना, म्हणजे मराठीत तर मराठीत बोलली ती. संपदा, अगं मराठीत बोलण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये, उलट आपल्याला अभिमानच आहे. पण बाहेर काहीतरी इमेज असते ना, भाऊंना माहित असेल. हो ना भाऊ? हो, पण त्यामुळे काही फरक पडला नाही आणि कुणी काही बोललंही नाही, त्यामुळे छान झाला कार्यक्रम. कोणी असं डायरेक्ट बोलणार नाही ना भाऊ. पण काय, कशाला लोक काही बोलतील? आपल्या मातृभाषेत व्यक्त होणं किती चांगली गोष्ट आहे, त्यात काय वाईट आहे? आणि भावनेला भाषा नसते यार, असं काय? ए शिवा, तू जे काही बोललीस ना, फार छान बोललीस. हो खरंच कमाल बोलली आहेस तू सगळं, आणि छान वाटलं खरं तर. पण आता सगळ्यांनाच कळलं ना की म्हणजे एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको अडाणी आहे, म्हणजे शिकली नाहीये, तर ते चांगलं वाटलं नसेल ना. हो ना शिवा? ताई, शिवानी सिच्युएशन किती छान सांभाळून घेतली, ह्याचा आनंद नाही आहे का तुला? अरे आनंद आहेच मला, पण माझं एकच म्हणणं आहे, जर असं होणार होतं तर तिने स्टेजवर जायला नको होतं. बस इतकंच. बस झाला कीर्ती, आता हे थांबव. आणि जो काही कार्यक्रम झाला छान झाला, मस्त झाला, त्यामुळे आता त्याच्यावर चर्चा नको. हा, हे घे पाणी पी तू थंड. सीता, आपण हे करूयात ना? हो अर्थात, हे तिच्या भल्यासाठी आहे, आपल्याला हे करायलाच हवं. पण ती ऐकेल आपलं? नाही, अजिबात ऐकणार नाही. पण आपल्याला तिला कन्व्हिन्स करावं लागणार. हो, ते तर आहेच. बरं ऐका ना, आता जसं ठरलंय त्याप्रमाणे तुम्ही पुढे व्हा, मी आशुशी बोलते. नाही नाही, पण मी काय म्हणतो सीता, आपण खूपही पुश नको करायला. असं कसं बोलताय तुम्ही? हो, आपल्याला तिला पुश करावंच लागणार. आपल्याकडे आणखी काही पर्यायच नाहीये ना.
आणि सगळ्यात महत्वाचं आपण हे तिच्या भल्यासाठी करतोय ना. आणि हे बघा, आतापर्यंत तिच्या किंवा तिच्या घरच्यांच्या डोक्यात ही कल्पना आली नाहीये खरंय, पण अजून वेळ नाही गेली. करूयात. माझाही तुझ्यामुळे उत्साह वाढलेला आहे. आता वेळ नको दौडायला. नाही काय नाही, कुठे काय. खरंच काही नाही. काय नाही, तुम्ही काय काम आहेत मला सांगा आणि तुम्ही दोघी कामं नका करू. ती सगळी कामं मी करते, तुम्ही जा. अरे नाही नाही नाही, आम्ही सगळं करू आणि यापुढे तुला किचन मध्ये येण्याची गरज नाही. आम्ही बघू. का मी करते ना. नको, ऐक ना शिवा, तुला माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगू. आत्ता? हा आत्ता. हा सांगा. बर, कसं आहे ना, माझ्या लहानपणी मी अभ्यासात एकदम ड होते. मला तर असं वाटायचं शिक्षण सोडून द्यावं. मी माझ्या वडिलांना म्हणायचं सुद्धा, मी आता बाकी सगळ्यात हुशार आहे ना, मग शिक्षणाचं काय एवढं. तेव्हा माझे वडील मला काय उत्तर द्यायचे माहितीये काय? ते मला म्हणायचे, सीता, शिक्षण हा आपला पाया असतो. आपण शिक्षण घेतलं ना की आयुष्यात आपण कुठेही कमी पडत नाही. सीते, तुम्ही मला सांगा, तुम्ही आत्ता या वयात शिकाल का? नाही. झालं मग, चला. अगे नाही, कारण माझं शिक्षण पूर्ण केलंय मी. ऐक ना, तू शिकू शकतेस. म्हणजे तुझा पाया कच्चा नाहीये, उलट तू खूप हुशार आहेस. आणि शिक्षणाने तुझा आत्मविश्वास आणखी दुप्पट होईल असं मला सगळ्यांनाच वाटतंय. कळतंय? खूप आहे आत्मविश्वास माझ्यात, खरंच, मस्करी नाही. पण हे अभ्यास वगैरे ना कठीण होऊन जाईल जरा, तेच सांगते. नको शिवा, अगं पण शिक्षणाने ना आशूचा आवाज आला, मी पटकन बघून होते काय झालं. शिवा